या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक दरम्यान असलेल्या दमाणीनगर रेल्वे पुलाचं आयुष्य संपलं आहे। त्याचं पाडकाम दिनांक 14 डिसेंबर रोजी करण्यात येणार असून मंगळवारपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। वाहनधारकांना शेटे वस्तीचा बोगदा, मोदी पूल आणि 54 मीटर रस्ता हा पर्यायी मार्ग राहणार आहे। दरम्यान रविवारी 14 डिसेंबर रोजी 11 तासात या 103 वर्षे जुन्या रेल्वे पुलाचं पाडकाम करण्यात येणार आहे। यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात येत आहे। रेल्वे पुलाखाली यासाठी सोमवारी पाहणी करण्यात आली। सोलापूर शहरातील काँग्रेस भवन ते रंगभवन या मार्गावर हातगाडी विक्रेत्यांनी मोठी गर्दी केली असून संपूर्ण रस्ता स्ट्रीट बाजार झाल्याचं चित्र दिसत आहे। या अवैध गर्दीमुळे वाहतुकीला सातत्यानं अडथळे निर्माण होत आहेत। विशेष म्हणजे या हातगाडी विक्रेत्यांमुळे जिल्हाधिकारी निवासस्थानालाही वेढा पडल्याचं समोर आलं आहे। जिल्हा परिषद आंदोलन गेट आणि काँग्रेस भवनाजवळील जिल्हा परिषद प्रवेशद्वार इथं नेहमीच गर्दी असते। त्यातच रस्त्याच्या कडेला फळे, सुकामेवा, कपडे आणि इतर वस्तूंच्या सुमारे 10 ते 15 हातगाड्या उभ्या राहत असल्यानं परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे। खरेदीसाठी थांबणारे ग्राहक आणि रस्त्यावर वाढलेली व्यापाऱ्यांची गर्दी यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे। पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाकामधील रेल्वे ब्रिज जवळ पाईपलाईनचं काम करण्यात येणार असल्यानं धर्मवीर संभाजी अर्थात कंबर तलाव पूल सोमवार दिनांक 8 आणि मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 8 पर्यंत वाहतुकीस पूर्णपणे बंद असणार आहे। याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले आहेत। पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाका हा रस्ता बंद असल्यानं रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना रेवण सिद्धेश्वर मंदिर, सोनीनगर, हुडको सोसायटी, मोदी स्मशानभूमी, जाममुनी चौक, मोदी चौकी, कुमार चौक मार्गे स्टेशनकडे जाता येणार आहे। जिल्ह्यासह परिसरात जवळपास 1 लाख महिला विडी उद्योगाशी जोडलेल्या आहेत। पर्यायी रोजगाराच्या कमतरतेमुळे आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या या उद्योगावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचं वास्तव खासदार प्रणिती शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं। विडी उद्योगावर निर्बंध किंवा बंदी घालण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्यास त्याचा सर्वाधिक फटका या महिलांच्या उदरनिर्वाहावर बसणार असल्याचं खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे महिलांना बेरोजगार होण्यापासून वाचवण्यासाठी पुनर्वसन योजना, ठोस कल्याणकारी उपाय आणि पर्यायी रोजगार निर्मितीची तयारी सरकारकडे आहे का, याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट प्रश्न विचारला। धोरण बदलाचा विचार करत असाल तर आधी महिलांचं भविष्य सुरक्षित करण्याची हमी द्या, अशा ठाम शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधलं। अक्कलकोटचे माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते सिद्धरामप्पा पाटील यांचं दिनांक 13 नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं। त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला होता। दरम्यान सोमवारपासून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली। या अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभा सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शोकप्रस्ताव मांडला। या प्रस्तावात त्यांनी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या विविध राजकीय पदावर कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत सभागृहात शोकप्रस्ताव मांडला। बलिदान चौक परिसरात बारामती बँकेलगत असलेल्या महावितरणच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना रविवारी घडली। परिसरात धूर आणि ठिणग्या दिसताच नागरिकांनी तत्परतेनं परिस्थितीची दखल घेत अग्निशमन दलाला त्वरित माहिती दिली। अग्निशमन पथकानं घटनास्थळी दाखल होत अल्पावधीतच आगीवर नियंत्रण मिळवलं। दरम्यान महावितरणचे कर्मचारी देखील त्वरेनं घटनास्थळी पोहोचले आणि विजेचा पुरवठा बंद करून पुढील धोका टाळला।
नागरिकांच्या सतर्कतेमुळं आणि अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळं मोठा अनर्थ टळला. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.